कोणले 100 नि पाजी का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माई पोर हुशार होती दनी म्हणे काय 20 रुपया मान 50 रुपया मान 100 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे ह मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे होंडा देणाऱ्याने देत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी विठ्ठल विठ्ठल असो पुरींचे लग्न संबंध जुळले त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते मुलींना लवकर कळेल मायांना लवकर कळेल हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडते त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी नवरी मुलगी तिची माय आणि तिचे बाप या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही पाहतात पण समोरचं काही दिसत नाही अशा प्रसंगाला ते तोंड देतात आणि तशा वेळेत नवरीच्या बापाला मंडपात कोणीतरी सांगावं की दादा आपल्याला एखादी वस्तू लागते ती वस्तू तुम्ही घरातून घेऊन या घरात कोणती वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो पत्नीला शोधतोय माझी बायको ती वस्तू मला शोधून देईल या आशेनं पत्नीला शोधतोय हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती माणूस जवळ गेला बाई रडते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर बाईला प्रश्न केला का ग काय रडते काय झालं तुला काय नाही वदनी ए वेडी तू रडते मला दिसतंय बोल म्हणले काहून रडते नाही वदनी ए वेडी अगं मी तुझा पती आहे मला सांगणार नाही कोणाला सांगणार आहे तू रडते मला दिसलं ना बोल ना काय झालं तुला मंडपात कुणी काय बोललं का तुझा कोणी अपमान केला का म्हणले नाही वदनी मग तू का रडते बाईच्या डोळ्यात अश्रू होते बाईनं सांगायला सुरुवात केली धनी खरं सांगू का दीदीला हळद लागली ना धनी दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो दीदी सारखी रडते हो तिच्या जवळ जा तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून तो बाप म्हणतो वेडी अगं तू माय आहेस तू 10 20 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही रडता येणार का मी जर का रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल माणसासारखा माणूस काय बायवानी रडायला लागला मला नाही रडता येणार कदाचित लोक म्हणतील याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय की काय अगं मला रडता येणार नाही दोघं नवरा बायको रात्रभर हळदीच्या पूर्ण रात्रभर उशीत तोंड घालून रडतात महाराज रात्र रडण्यात काढतात सकाळी दिवस उजळला नवरीचा बाप स्नान करून अंगणामध्ये मतलब ओट्यावर उभा कोणीतरी नवीन व्यक्ती दारातून जातोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न केला का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय हे कशासाठी आणि कोणासाठी हो तो माणूस वरवर मनाने सांगतो दादा माझं पोरीचं लग्न आहे रे वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे पण अंतकरणातून आवाज निघतो काय सांगावं दादा काय सांगावं ज्या पोराला मी बघितलेलं नाही ओळखतही नाही अशा पोराला मी माझं स्वतःचं काळीच दान करतोय रे दादा दादा कधी नवरीचा बाप नवरीची माय होऊन बघा ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं इतरांना नाही ते कळायचं थोडक्यात सांगू का बँकमध्ये जातो ना आपण बँकमध्ये गेल्याच्या नंतर ते मॅनेजर साहेबांना सांगा मी पेन विसरलोय तुमचा पेन द्या ना सही करायला पेन देतात तर खरी पण त्या पेनला अगोदर दोरीनं बांधून ठेवलेलं असते 5 रुपयाचा पेन आहे तरी दोरी बांधून ठेवलेली या नवरीची माय नवरीचा बाप काय उदाहरणकरणाचे असतात जन्माला आलेपासून तर 18 ते 20 22 वर्षाची करतात आणि कोणत्या तरी परक्या पोराच्या स्वाधीन करतात काय उदाहरणकरणाचे मायबाप असतात लोक 5 रुपयाची पेन देताना सुद्धा विश्वास ठेवत नाही हो इतका मोठा विश्वास पोरांवर टाकतात आणि त्या पोरांनी सुद्धा तेवढं खरं उतरलं पाहिजे अशी माझी इच्छा असेल हो त्यांनी पण तेवढं खरं उतरायला पाहिजे पुढे बोलेलच मी अजून हा लग्न संबंध आटोपल्या इथं आता प्रसंग आहे तो बिदाईचा आता पोरीला सासरी जायचे इथं बसलेल्या प्रत्येक मायला आणि प्रत्येक बहिणीला माझी पाया पडून विनंती असेल माय आज तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना कलोऱ्या बनून नवरदेवाकडनं जातात लई वजनात राहतात काही बाया नवरदेवाच्या कलोऱ्या
तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुम्ही नवरदेवाच्या कलोऱ्या आहेत मायाव, पण हे विसरू नका तुम्ही कोणाची तरी मुलगी होतात आणि हा प्रसंग तुमच्या जीवनाचा पण होता. तुम्ही सुद्धा अशाच आल्या होत्या जसं तुम्ही त्या पोरीला घ्यायला जातायत. हे कधी विसरायचं नाही. काही काही बाया लय वजनात असतात, त्या नवरी पोरगीला सांगतात, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. व आत्या तुमच्या सोबतच येते ना, आत्या तुमच्या सोबतच येते, पण यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटते ना. काही काही बाया सांगतात, काय भेटते तुझ्या माईला? जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची झाली तोपर्यंत मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं तुझ्या माईला? हो आत्या येते ना तुमच्या सोबत, पण एकदा माझ्या माईला भेटू द्या ना, एकदा माझ्या माईला भेटू द्या, मी येते म्हणले. दादा सगळे नातेवाईक भावकीतले लोक सगळे उभे आहेत. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते, माईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच मुलगी कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. माईच्या गड्याला मिठी मारते, माईला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर का माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. माय माई सांगते पोरीला, बेटा चा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. ताई त्या लेकराला घ्या ना, बसवा त्याला. त्याला घ्या, नाहीतर त्याला बाहेर कोणीतरी घेऊन जा, वातावरण जाते ना त्याच्यामुळे. फुलं देवाघरची फुलं असतात मला पण माहिती, पण ते प्रसंगाला थोडं समजून घ्यायचं. उचला त्याला. तर ऐका, बोलू नका. आई त्या पोरीला सांगते, बेटा दीदी जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी होती. बहिणीच्याकडे धाव घेते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीला सांगते, दीदी सारखी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, जर का तुझी आठवण आली ना, तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. दादा बहिणीला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ आहे, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो, फक्त रडायला एवढ्यासाठी येतंय ताई का तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता का, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल. मला या अभंगातून तुम्हाला एक सांगावं वाटतंय. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना, पायापडून माफी मागून बोलतो बरं, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका, फक्त श्रीमंती बघून मुली देऊ नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या. कारण मी गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो. लखपती करोडपतींचा विषय द्या सोडून, गरीबाच्या घरी पण जेवतो आणि अब्जपतीच्या घरी पण जेवतो, पण आतापर्यंत भाकरीची साईज कुठं बदललेली नाही. गरीबाच्या घरात जेवढी भाकर बनते ना, तेवढीच करोडपतीच्या अब्जपतीच्या घरात पण बनते. म्हणून सांगतो, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या. का सांगतोय हा प्रसंग, या प्रसंगाला मी स्पर्श करून बाहेर निघालोय म्हणून मी तुम्हाला सांगतो मायबापांना. कारण मी अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं, पोरींचे लग्न संबंध करत असताना सावधगिरीनं 2 नाही 4 वेळेस जाऊन इन्क्वायरी करा आणि मग मुली द्या. अजिबात लाज ठेवायची नाही. हे का सांगतो, आज जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे
हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बहिणीवर, कोण्या मायेवर, कोण्या बापावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध करतोय आजच्या कीर्तनातून. कारण माझ्या स्वतःच्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापानं जुळवले. माझ्या बहिणीचे लग्न संबंध माझ्या बापाने जुळवले. लोक लखपती होते, करोडपती लोक होते, श्रीमंत लोक होते. जेव्हा माझ्या बहिणीला बघायला आले का ज्ञानदादा, बघितल्याच्या नंतर त्या लोकांचा चेहरा बघितल्याबरोबर मी ओळखलं हे लोक लय दीडशाने येतात असं. आणि एवढी तर माझी राधाराणी कृपा करते. माणसाचा चेहरा बघून आपण सांगू शकतो याची अवकात काय असेल. तेवढी ताकद माझ्या राधाराणीनं दिलेली. त्या लोकांना बघितलं. मी माझ्या बापाला सांगितलं, म्हणलं मला हे लोक व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप मला बोलला, म्हणे तुम्हापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले इथं का. आता माझ्यासारख्या पोरानं जर विरोध करायचा म्हणला आणि तुमच्यासारखे कोणी वरिष्ठ बाबांनी जर बघितलं काय म्हणणार, कसला कीर्तनकार आहे, बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो. माझा नाविलाज झाला. माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. लग्नही झालं. लग्न झाल्याच्या नंतर पहिलं मूड, दुसरं मूड फिरून गेली. तिसरं मूडच्या वेळेस तिच्याकडनं माझ्या बहिणीकडनं तिच्या घरच्या लोकांनी 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी बहीण आली, पण वडिलांचा स्वभाव स्ट्रिक असल्यामुळे बोलायची हिंमत झाली नाही. ती माझ्या वहिनीकडे सांगून गेली, बोले वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, पण आता तू सांगू नकोस म्हणला कोणले. माझी बहीण चालली गेली. नंतर माझ्या वहिनीनं दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हणले दादा. म्हणलं काय वहिनी. हो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. म्हटलं वहिनी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. म्हणले ताई सांगत होते अजिबात कोणाला सांगू नका, आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला आहे, पुन्हा रक्कम छोटी नाही ना, आपल्या गरिबांसाठी 10 लाख रुपये लय झाले, 10 लाख रुपये मागतायत म्हणल्यावर नका सांगू म्हणले. त्या लोकांच्या मनातून काही दिवसानंतर स्वार्थ निघून जाईल. माझी ताई चालली गेली. पण मला नंतर माहिती पडलं लगेच पाठवणं घ्यायला चुकीचं होईल. मग मी प्रसंग बघत होतो. बरोबर रक्षाबंधनचा प्रसंग बघितला आणि मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा मोठा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर ती आली. तिला म्हणलं कागं ताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत, तुम्हाला का नाही सांगितलं. ती म्हणते दादा काय रे सांगायचं, अजून पप्पांपर्यंत विषय जाईल, पुन्हा घरातलं वातावरण जाईल, जाऊ दे म्हणले, निघून जाईल त्यांच्या मनातून स्वार्थ. पण म्हणलं बाई तिसऱ्या मुलीला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतात म्हणल्यावर तू लक्षात घे लोक किती स्वार्थी असतील. तिला म्हटलं जे झालं ते जाऊ दे, पण याच्यानंतर तू आता जाऊ नकोस म्हणला. माझ्या बहिणीला मी थांबून घेतलं. पर कसं असतं ना ज्ञानदादा, कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले. मी सुरतला कीर्तनाला होतो. माझा दादा ड्युटीला चालला गेला. माझे वडीलही बाहेर गावी होते आणि मागे तिच्या मालकानं फोन केला, म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. तिनं मला फोन केला. मला म्हणते दादा. म्हणलं काय ग ताई. तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. मी म्हणला बाई तू जाऊ नको ग. ती म्हणते दादा मी जर नाही गेली, नको घडायला ते घडलं, माझी सासूलाच बरं वाईट काय घडलं, आणि जर जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही. कसला कीर्तनकार आहे, तुझी बहीण नव्हती रे सासू मेली तिथं, तुझ्याकडे उत्तर नसेल दादा, मला जावं लागणार आहे. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हटलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे. माझी ताई गेली. ताई बहिणी हो, माझी ताई गेली त्या दिवशी त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि 11 साडे 11 वाजेच्या सुमारास विचारलं रुपाली पैसे आणलेत का. गाव पूर्ण शांत होतं. विचारलं रुपाली पैसे आणलेत का. माझ्या ताईनं सांगितलं तुम्ही एवढा घाईघाई कॉल केला. माझा लहान दादा गुजरातमध्ये कीर्तनाला होता, मोठा दादा ड्युटीला होता, वडील बाहेर गावी होते, तुम्ही तुमच्या मायची तब्येत सिरियस सांगितली म्हणून मी घाईघाई निघून आली. काही लोकांच्या मनासारखं होत नाही. स्वार्थापोटी 1-2 चापट मारली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं. पर त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. ताई त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. बोलू नका. त्या नराधमानं मारायला सुरुवात केली. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या बहिणीचे 2 हातही तोडले आणि 2 पायही तोडले. ताई 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना ताई, 2 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी हा नराधम मारतच होता. माझ्या ताईनं आवाज द्यायला सुरुवात केली, कोणाला तरी माझा आवाज ऐकायला येईल आणि मला वाचवतील. माझी ताई घरातूनच आवाज देत होती, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची बहीण समजून, तुमची मुलगी समजून वाचवा हो, कोणीतरी दया करा ना.
गल्लीत ते लोक तिचा आवाज ऐकत होते. यांना राधमानं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही याय पाहिजे. आता हात मोडलेले, पाय तुटलेले, तिच्याकडनं उठलं जात नाही. आवाज द्यायचा तर तोंडात कापड आहे, कसा आवाज देणारा. त्यांना राधमानं माझ्या ताईच्या गड्यात दोर टाकला. खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेले आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गळफास लावून मारलं. दादा, त्या मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल. कदाचित त्या भावाला अपेक्षा होती का बहीण येईल तरी खरी. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई रक्षाबंधनला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही. मी तर म्हणतो, ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई. प्रत्येक बहीण येते रक्षाबंधनला भावाला राखी बांधाया. ताई तुला नाही का ग वाटत, तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी तुझ्या भावाची हाताची कलई खाली असते. ताई तुला नाही एखाद्या रक्षाबंधनला दया येत का ग. असा कोणता राग धरून बसली. दादा, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं हो, इतरांना नाही ते कळायचं. प्रत्येक रक्षाबंधनला, प्रत्येक अक्षय तृतीयेला वाट पाहतोय. कदाचित माझ्यावर रुसली असन की काय. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना कोपरा तुझी वाट बघेल गे दीदी. दादा, मी प्रत्येक माईला आणि प्रत्येक बापाला एकच विनंती करेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका हो, पोरं संस्कारी बघा मगच मुली द्या. आज रविकिरण महाराज 2 तास तुम्हाला हसवणारा मुलगा, जेव्हा पण बहिणीची आठवण येते ना 2-2 तास रडत बसतो. भावाला भेटलं गेलं दादा. शेवटी बाप उभा होता. बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदी ही मोजता येत नाही. नवरी पोरगी बापाच्याकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते आणि सगळ्यांपेक्षा विशेष प्रेम पोरीचं बापावर असतंय. बापाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, बघा ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ते आपली माय बनते. बापाला समजवते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पर पप्पा मी आता जाते, माझ्या माईवर नका रागवशाल हो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ. तुम्ही रागवताना माझी माई 2-2 दिवस जेवत नाही हो पप्पा, हे मी जवळून बघितलंय. मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना पप्पा, तशी माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते हो. तिला समजून घेणारं कोणीच नाही हो पप्पा, तुम्ही तरी तिला समजून घ्यायचं. एवढ्या हक्कानं मुलगी समजवते. बाप त्या पोरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच, आता आजच्या नंतर तुझ्या माईवर रागवत नाही, तुझ्या माईसोबत भांडण करणार नाही. पण बेटा जा, दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आईवडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. आता बैलगाडी मंडपाच्या बाहेर उभी होती पोरगी, बैलगाडीमध्ये बसली दादा. पण बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं पाहत होती. काय कारण होतं? जन्माला येणाऱ्या लेकराची जशी नाड खांडली जाते ना, मायपासून पोरगं जसं वेगळं केलं जातं, तशी त्या पोरीला सूचनाच होती, आता माझ्या माहेरसाठी मी परकी होणार आहे. आता हे माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. आता फक्त डोळे भरून एकदाचं माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरून मागं बघत होती आणि बसलेल्या त्या बायांना सांगत होती, हो ताई ते जे घर दिसतंय ना ते माझ्या बापाचं आहे. हो ताई ते घर दिसतंय ना, ती गली दिसते ना, ती पूर्ण माझ्या काकाबाबांची आहे. त्यांना पण माहिती आहे, पण या पोरीला फक्त डोळे भरून आपलं माहेर बघायचंय. बैलगाडी गावाच्या बाहेर निघाली. एक गुर्राकी गुरं चारत होता. त्या गुर्राक्याकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, ताई तो गुर्राकी गुरं चारतोय ना, तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा.
आईनं अरण्यात बैलगाडी गेली. आता फक्त मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळकडे बघून पोरगीच्या डोळ्यात अश्रू सांगत होती, आत्या तो मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा आहे, माझ्या बाप्पाच्या गावाचा. डोळे भरेस तोवर माहेर बघायचे. आईन अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बैलगाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगावं, ओ ताई, ओ आत्या, ती बैलगाडी, ते झेंडा दिसतोय ना, तो ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, तो माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं चालत होती. पोरगी फिरू फिरू मागं बघत होती. ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, अजून कीर्तन राहिले ना, चालणार तुम्ही? हो म्हणा. बापरे, हाय असं चिंतन मांडाना म्हणा का लोक उठीन पैत त्यातले नुसतं इदी करायला भेटायला पाहिजे. नुसता हास ना, त्याला कीर्तन नाही म्हणतो. ओ काका, काय तमाशा आहे हो. अशी मानसिकता आहे लोकेशनी. कीर्तन न पहिले नियम ऐकिल्या,